संबडी इमॅजिन इटच्या काळात, संबडी डिस्ट्रॉय इटच्या काळात आपण जगतोय. त्या काळात इमॅजिन कुणी केलं, उभा कुणी केलं, हे तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली. आमच्या पिढीवर तुमचे उपकार आहेत. आर एस एसचं ऐकलं असतं तर मोदी मतदान करू शकले नसते, पंतप्रधान तर होऊच शकले नसते. इतका निरक्षर ठार माणूस आमच्या माथी आज आला की ते आर एस एसचं त्यावेळेस ऐकाय पाहिजे होतं का असं वाटण्या एवढ्या काळामध्ये आज असे पंतप्रधान मुख्यमंत्री आम्ही बघतोय. आर एस एसवाल्या लोकांना त्यावेळेस बी काहीतरी उंची असेल असं वाटते मला, कारण पदवीधरचा आग्रह धरत होते. आताचे आर एस एसवाले असल्यांना बसवत आहेत आमच्या. असो, मी नेहरू मार्गाचे वाटसरू आदरणीय बाबांना विनंती करतो त्याने अध्यक्षीय समारोप करावा. आज नेहरू जयंतीच्या निमित्तानं फोरम फॉर कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम किंवा संविधानिक राष्ट्रवाद मंचाची ही पहिली सभा होत आहे आणि त्या सभेकरता आपण मला निमंत्रित केलेलं आहे. मी सुरुवातीलाच आज या मंचाचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ज्यांनी खरं म्हणजे आपल्या डोळ्यात अंजनच घातलं की काय घडलं. मतदार यादी म्हणजे आपण गृहीत धरतो का एखादं नाव मागं पुढं झालं, पण किती हिस्टॉरिक आणि ऐतिहासिक निर्णय त्यावेळेला घेतले गेले. आणि त्यावेळेला जर असे दृष्टी व्यक्ती नसतील, नेतृत्व नसतं तर या देशाचं काय झालं असतं अंगावर काटा येतो. खरं म्हणजे निरंजनजी टकले यांनी खरंच अतिशय एका विषयावर फार चांगली उद्बोधक अशी माहिती दिलेली आहे. आणि आपला देश कसा बनला ह्याची एक महत्त्वाचा अध्याय म्हटलं तरी काही चुकणार नाही. त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मोठा भाग घेतला ते सन्माननीय एन डी निंबाळकर. घटनेचे व्याख्याकार आणि ज्यांची अनेक उत्कृष्ट सोप्या भाषेत मराठीतली पुस्तकं आणि ते सुभाषजी वारे, आपले निमंत्रक प्रशांतजी कोठडिया, नीलम पंडित, उल्हासजी पवार, भाऊसाहेब जाधव, डॉक्टर सतीश देसाई, गोपाळ तिवारी आणि आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी, मित्र आणि कार्यकर्ते. खरंच निरंजनजींनी अतिशय एका वेगळ्या अध्यायाकडे आपलं लक्ष वेधलं. आपण आज लोकशाही, मताचा अधिकार, मतदानाची प्रक्रिया ही गृहीत धरतो. मग निवडणुका देखील आपण गृहीत धरतो की दर 5 वर्षांनी नोटिफिकेशन निघतं, तारीख ठरते आणि मग अमुक दिवशी आपण मताला जातो. तिथं 2 किंवा 2पेक्षा अधिक उमेदवार असतात आणि आता बऱ्याचशा अपप्रवृत्ती या प्रक्रियेमध्ये व्हायला लागल्यात. तो एक वेगळा विषय आहे. पण सगळं आपण गृहीत धरतो ते गृहीत धरण्यासारखं नाही आहे. त्यावेळचं दृष्ट नेतृत्व नसतं. आणि तिघांचा उल्लेख निरंजनजींनी केला. बापूजी, नेहरूजी आणि घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थात इतरांचा पटेल असतील, राजेंद्र बाबू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, सगळ्यांचा हातभार लागला. पण मला वाटतं ज्याचं सगळं खरं क्रेडिट दिलं पाहिजे ते या तिघांना दिलं पाहिजे. त्यांनी आपापल्या पद्धतीनं काम केलं. घटनेमध्ये लिहिलेलं आहे की निवडणुका होतील, पण निवडणुकीचं मेकॅनिक्स जे असतं, नट्स अँड बोल्ट्सचं मेकॅनिक असतं, हे सगळं मतदार याद्यापासून निवडणूक आयुक्त नेमण्यापासून आणि किरकोळ बाबी त्यामध्ये आहेत की किती डिपॉझिट घ्यायचं. पूर्वी मतदान कसं व्हायचं आपल्याला माहिती आहे. अर्थात मी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जात नाही जिथं फक्त खातेदारांना, इन्कम टॅक्स पेअरना, ग्रॅज्युएट्सना मतदानाचा अधिकार होता. आणि विशेषतः मला जिल्हा परिषदेची त्यावेळीच्या लोकल बोर्डची निवडणूक आठवते, कारण माझे पिताजी त्यावेळेला सातारा जिल्ह्याच्या लोकल बोर्डच्या निवडणुकीला उभे होते अध्यक्षपदाच्या. त्यामध्ये एकूण मतदान सातारा सांगली जिल्हा त्यावेळेचा, फक्त संस्थानं सोडली तर त्यावेळेचा सातारा सांगली जिल्हा, त्याची अध्यक्षपदाची निवडणूक झाली.
माझे वडील उच्च शिक्षित होते म्हणून काही लोकांनी तुम्ही उभं राहा जिल्हा परिषदेच्या त्यावेळच्या लोकल बोर्डच्या अध्यक्षपदाला, आणि विरोधामध्ये बाळासाहेब देसाई. अशी ती लढत झाली आणि मतदारसंख्या एकूण 100 किंवा 102. आणि ते जमीनदार लोक म्हणजे एका समाजातला जो विशिष्ट समाज होता, विशेषतः मराठा समाज, जमीनदार सगळे असायचे आणि त्या समाजामध्येच रोटीबेटीचे व्यवहार व्हायचे, म्हणजे सगळे एकमेकाचे नातेवाईक. त्यामुळं तरी एरिया मोठा असला तरी बाकीचं बाहेरचं कोण नसायचं. एक कराडचे काही 2-4 ब्राह्मण समाजातली वकील एक असायचे मला वाटतं, बाकी सगळे हे जमीनदार, आणि जमीनदार हे एका विशिष्टच थरातले असायचे. तर त्या निवडणुकीचं वर्णन मी ऐकतो, त्यावेळेला मी लहान होतो पण वर्णन ऐकतो. त्या निवडणुकीमध्ये माझे पिताजी बाळासाहेब देसाईंच्यावर 2 मतांनी पडले, आणि ज्या 2 लोकांनी मतं दिली नाहीत, अतिशय जवळचे नातेवाईक, त्याला तिने आयुष्यभर माफ नाही केलं की ह्यांनी कधी नाव आलं ह्यांनी मत दिलं नाही मला. 100 पैकी 50-51 मतं इकडं तिकडं. पण हा फार महत्त्वाची नट्स अँड बोल्ट्स ऑफ डेमोक्रेसी, त्यातला हा महत्त्वाचा भाग. आणि त्यामागची विचारसरणी, विचारधारा, आणि किती मोठा विचार केला असेल. आणि मला वाटतं RSSला समजायच्या आत हे होऊन गेलं. त्यांना कळलं असतं की काय होतंय. त्यावेळेला हिंदू महासभा होती एक पॉलिटिकल पार्टी म्हणून, त्यांनी त्यांना आपोआप वाटलं की हिंदूंचा पक्ष आहे त्यामुळं आता 80% मेजॉरिटी हिंदू आपल्याला मतदान करतील. पण देशाने ते केलं नाही. आणि ही खऱ्या अर्थानं सार्वत्रिक ॲडल्ट फ्रँचाईज जे अनेक देशात नव्हतं, म्हणजे महिलांना तर नव्हतं. निरंजननी सांगितलं की युरोप खंडामध्ये, अमेरिकेमध्ये महिलांना किती उशिरा मताचा अधिकार मिळाला. अनेक देशामध्ये अश्वेतांना मताचा अधिकार नव्हताच. अमेरिकन राज्यघटना एक खूप मोठी एक आदर्श डॉक्युमेंट मानले जाते, पण त्यामध्ये फक्त वी द पीपल आणि फक्त पुरुषांच्या करता अधिकार होता, महिलांच्या करता नव्हता, आणि अश्वेतांना नव्हता, आणि बाकी कोणाला नव्हता. फक्त व्हाईट मेल वोटर्स नव्हता. आपण खूप पुढं आलो, आणि सुरुवातीची पहिली निवडणूकच आपण अशा पद्धतीने घेतली, आणि तो एकदा पाया बसलेला आहे. त्यामुळं आता मोदींनी जरी प्रयत्न केला तरी फार सहजासहजी तो हलणार नाही किंवा तो बदलणार नाही. पण ते प्रयत्न करतायत. काय करतायत तर निवडणूक आयोगालाच त्यांनी पॅक केलं, ज्याला इन्स्टिट्यूशनल कॅप्चर म्हणतात. संविधानातल्या ज्या सगळ्या संस्था आहेत, सुप्रीम कोर्टापासून, इलेक्शन कमिशनपासून, किंवा चौकशी करणाऱ्या संस्था, CBI, ED, इन्कम टॅक्ससारख्या संस्था असतील, किंवा अगदी संविधानिक CAG ऑडिट करणारी संस्था असेल, या सगळ्यांना पॅक करून टाकायचं. या सगळ्यांना आपली होयबा माणसं बसवायची, आणि मग दिखावा होतो की हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे, हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे, हा निर्णय CAGने दिलेला आहे, त्यामुळे मग सगळं घटनेप्रमाणे चाललेलं आहे. पण हे इन्स्टिट्यूशनल कॅप्चर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. विशेषतः राफेल प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून जी आमची म्हणजे इतकी फोल ठरली, आणि इतके निराशाजनक त्यावेळची सुप्रीम कोर्ट वागलं, आणि त्यावेळचे सरन्यायाधीश गोगोई, की त्यामुळे सगळ्या चळवळीवर पाणी फिरलं एका सुप्रीम कोर्टाच्या एका चुकीच्या निर्णयामुळं. आणि ते रिटायर झाल्याबरोबर त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. म्हणजे इतकं साटं लोटं सत्तेचं आणि गैरप्रकाराचं इतकं उघड सगळ्यांना दिसतंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीवर एक मोदींच्या रूपाने हल्ला होतोय. सगळ्यांना मताचा अधिकार द्यायचा नाही, त्यामुळे CAA, NRC सारखा प्रयोग झाला. एक विशिष्ट धर्माला कसं बाजूला काढता येईल, कसं डिसइन्फ्रॅन्चाईज करता येईल, मतदानाचे अधिकार कसे काढले जातील, सेकंड क्लास सिटिझन कसं त्यांना ठरवता येईल, हाही प्रयत्न झाला. आणि जर या पुढच्या कालखंडामध्ये हीच अशी जर या दिशेने जर आपली लोकशाही गेली, तर मग मला वाटतं की आपणहून एका निवडून आलेल्या हुकुमशाहीला निमंत्रण देतोय. त्याची अनेक उदाहरणं जगात आहेत. हिटलरचं उदाहरण आपण जर घेतलं तर अशाच लोकशाही पद्धतीने तो निवडून आला. त्याला बहुमत मिळालं नाही, अल्पमतात होता, पण आता सरकार चाललं पाहिजे म्हणून त्याच्या प्रेसिडेंटनी हिंडनबर्गनी त्यांना चान्सलर म्हणून पद दिलं, आणि ते खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसल्यावर काय झालं, त्यांनी लगेच सगळा इतिहास बदलून टाकला. तशा दृष्टीनं आपली पावलं पडतात असं माझं स्पष्ट मत आहे.
त्याकरता बरंच काही केलं पाहिजे. म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की आपल्या सरकारची जी यंत्रणा आहे किंवा जी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी ज्याला म्हणतो आपण, आणि विशेषतः न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ ह्याच्यामध्ये जो बॅलन्स ऑफ पॉवर पाहिजे, चेक अँड बॅलन्स पाहिजे. आणि जे अमेरिकन राज्यघटनेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणून जे अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत त्या ठिकाणी आहे आणि एकमेकावर चेक असतो. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं आपल्या देशामध्ये ते काही घडलेलं नाही. संविधान निर्मात्यांना वाटलं की घडेल, अमेरिकेत घडलं, आपल्या देशात ते आपोआप घडेल. पण आता काय झालं, आपण जर बघितलं, आता मी जवळजवळ संसदेमध्ये 20 वर्ष घालवलीत आणि विधिमंडळामध्ये 10 वर्ष झाली महाराष्ट्राच्या, फार जवळून पाहिलेलं आहे. आणि दुर्दैव होतं आहे का कालच्या एका सेमिनारमध्ये मी 2 दिवसापूर्वी काही मतं माझी व्यक्त केली आणि अति परखडपणे मला असं वाटतं की आपण जर संविधानिक सुधार करायची गरज नाही मला वाटतं, फक्त आपण रूल्सनी किंवा इलेक्शन कमिशनच्या कायद्याने आपण काही बदल करू शकू, पण ते अर्थात मोदी काही ते करणार नाहीत. आणि त्यामुळे हे बदल करण्याकरता सिव्हिल सोसायटीनं चळवळीतून आपण जर दबाव आणला तर कदाचित शक्य होईल, नाही तर मग आपण त्या दिशेनं चाललो आहे. काय केलं पाहिजे आजच्या अगदी थोडक्यात, माझा हा आवडता मुद्दा आहे, मी मांडतो तिथं. थोडक्यात काय होतं की आपण एकदा लोकसभेची निवडणूक झाली, सर्वात मोठा पक्ष पुढे येतो, तो आपला नेता निवडतो आणि तो नेता निवडला गेला की त्या नेत्याला आपण राष्ट्रपतीकडे घेऊन जातो आणि राष्ट्रपतीला विनंती करतो की हे आमच्या मेजॉरिटी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ द्या. आणि 2 दिवसात लगेच ताबडतोब पंतप्रधान पदाची शपथ दिली जाते. पंतप्रधान घडल्याबरोबर त्या क्षणालाच संसद आपली आत्महत्या करते. पार्लमेंट कमिट्स हाराकेरी. हे मी का म्हणतोय, तर आपण आपल्या देशामध्ये जो अँटी डिफेक्शन कायदा केला आहे, त्यामुळे सगळे संसद सदस्य पर्यायानं विधिमंडळाचे आमदार, खासदार सगळे हे त्या प्रमुख माणसाचे म्हणजे मुख्यमंत्र्याचे किंवा पंतप्रधानाचे गुलाम होतात. संसदेमध्ये एकाही विषयावर स्वतंत्र मत मांडता येत नाही. व्हिप सांगेल त्याला हात वर करावा लागतो. एकही बिल आपल्याला विधेयक एका खाजगी माणसाला, गैरसरकारी माणसाला मांडता येत नाही, ज्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात, ते पास होत नाही. बजेटमध्ये आपला काही अधिकार नसतो. बजेटमध्ये मतदान करावंच लागतं. सरकार सांगेल ते, पंतप्रधान सांगतील ते, नाहीतर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं, तुमचं सदस्यत्व रद्द झालं. जगात कुठेही अशा प्रकारचा कायदा नाही. आणि याकरता जेव्हा कायदा होत होता, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये राजीव गांधींनी तो कायदा आणला आणि ती परिस्थिती वेगळी होती. आयराम गैराम रोखण्याकरता ते करावं लागलं. पण मधु लेमयाने एक प्रचंड पॉप्युलर असं आर्टिकल लिहिलं की करू नका, कृपा करून तुम्ही खासदारांना गुलाम करून टाका. आणि त्यावेळेला कोणी फार जास्त गांभीर्याने घेतलं, पण ते आत्ता व्यक्तिशः तसं घडलेलं आहे. आणि एक तर काय झालं की यामुळे माझं स्पष्ट मत आहे की आपण पक्षांतर बंदी कायद्यामध्ये थोडे बदल केले पाहिजेत. संपूर्ण कायदा काढून टाका असं माझं म्हणणं नाही. फक्त पंतप्रधान निवडताना आणि पंतप्रधानाची निवड झाल्यानंतर जे विश्वास मत घेतलं जातं त्यावेळेला किंवा अविश्वास मताच्या वेळेला आणि बजेट मांडताना या 2 गोष्टीमध्येच व्हिप असावा, इतर कुठेही व्हिप नसावा. प्रत्येक सदस्याला आपल्या कॉन्शियस वोटिंगचा किंवा आपले मतदार आपल्याला काय सांगतात, शेवटी एखाद्या खासदाराच्यावर अंकुश असतो, तो पक्षाचा आणि त्याचबरोबर ज्यांनी त्याला मतं देऊन निवडून दिले त्याचाही असतो. पण आजच्या व्यवस्थेमध्ये मतदाराच्या व्हॉईसला काही किंमत नाही. आज पक्षनेते सांगतील, व्हिप जे सांगतील, पंतप्रधान सांगतील तेच करावं लागतं. आणि त्यामुळं काय होतं आहे की जर एखाद्या निवडणुकीनंतर मोठं बहुमत मिळालं, खूप मेजॉरिटी मिळाली, तर मग ती आपण स्पष्टपणे हुकुमशाहीच्या दृष्टीनं वाटचाल करतो. इलेक्टेड डिक्टेटरशिप. निवडणुकीची सगळी तिथं देखावा झालेला आहे, सगळं त्यामध्ये कुठंच काही वेगळं नाही आहे. पण आपण आज डिक्टेटरशिप तयार केलेली आहे आणि ती इलेक्टेड संविधानिक डिक्टेटरशिप झालेली आहे. कारण ते आता मोदी तिथं कुणाचं ऐकत नाहीत, त्यांच्या मंत्र्यांचं ऐकत नाहीत, कोणाचं ऐकत नाहीत. विरोधी पक्षाचा प्रश्न नाही. कृषी बिलासारखी बिलं आली तर त्यावर चर्चा देखील होत नाही. CAA NRCबद्दल काही चर्चा झाली नाही. रेटून बहुमत नसताना राज्यसभेतल्या संसद सदस्यांना निलंबित करून बिलं पास केली गेली. ह्याच्यापेक्षा आता डिक्टेटरशिप दुसरी काय आहे. आणि त्या दिशेने आपण चालवलं आहे. 24 नंतर जर पुन्हा हेच असंच जर चित्र राहिलं तर मग हिटलरच्या जर्मनीपेक्षा काही वेगळी दिशा होणार नाही. पेगासिस नावाचा विषय आपण काही दिवसापूर्वी ऐकला. सरकारने अक्षरशः पैसे देऊन, आपल्या जनतेच्या खिशातला पैसे देऊन प्रत्येक माणसांच्याजवळ हजारो माणसांच्यावर पाळत ठेवली.
आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे. तुमच्या खिशातल्या फोनमध्ये कधी ते स्पायवेअर आलं हे तुम्हाला कळणारही नाही, काही क्लिक करायची जरूर नाही, काय नाही. आणि अशा प्रकारे पाळत ठेवली गेली. तुम्ही कुणाला भेटला, कुणाशी बोललात, काय तुमचे कॅमेऱ्यातनं फोटो निघाले, सगळं कोणतरी माणूस बघतोय. आणि सगळी सत्ता ही एखाद्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला, म्हणजे आज देशामध्ये 3च माणसं महत्त्वाची आहेत. नंबर 1, नंबर 2 आणि तिसरे डोवल, अजित डोवल. आता हे अजित डोवलनी हे केलं त्याच्याशिवाय होणारच नाही, कारण सगळ्या संस्था त्यांच्या खाली चालतात. पण त्या दोघांपैकी दोघांनाही माहिती होतं का नाही याबद्दल शंका अजून, एकालाच माहिती होतं. आणि काय झालं की अशाच प्रकारे रशियामध्ये अशा त्यांच्या गुप्तहेर संघटनेचा एक अधिकारी, म्हणजे त्याला KGB म्हणतात, त्यावेळेला म्हणत असत, हा जो होता, हा पुटिन, तो कधी प्रांताध्यक्ष झाला, कधी पंतप्रधान झाला, कधी राष्ट्रपती झाला, कधी त्यांनी तळहायात राष्ट्रपती म्हणून स्वतःला नेमून घेतलं, कधी कळलं नाही कोणाला. आपल्या देशात ते घडणार नाही असं कोणी म्हणू नका, मग असेल किंवा ब असेल, त्या दिशेने आपली वाटचाल झालेली आहे. म्हणून ही लोकशाही वाचवणं आणि त्यामध्ये हे जे लोकांनी अक्षरशः रक्त सांडलेलं आहे स्वातंत्र्य मिळवण्याकरता, आणि ते वाचवणे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या मंचातून किंवा अशा प्रकारच्या व्यवस्थेतून हे सारखं चर्चासत्र चालू ठेवलं पाहिजे. कमी माणसं सुरुवातीला असतील, पण आज सोशल मीडियासारखं एक पॉवरफुल टूल पण आहे. ते एकमेकाला शिव्या द्यायचं साधनही झालेलं आहे, आज जे चाललं आहे आपण बघतोय. पण त्याचबरोबर प्रशिक्षणाचे साधन आहे, तर चांगला वापर केला तर ते निश्चितच चांगलं होऊ शकतं. आज आपण घटनेबद्दल थोडीशी लिगल लिटरेसी आणि कॉन्स्टिट्यूशन लिटरेसी वाढवली पाहिजे. त्याकरता काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण माझं तर म्हणणं आहे की आपण सगळ्या प्रोफेशनल अभ्यासक्रमामध्ये ही कॉन्स्टिट्यूशन स्टडीज अँड लिगल लिटरेसी कंपल्सरी अभ्यास केला पाहिजे. घटनेचा अर्थच आपल्याला कळाला नाही, आपण मतदान करतोय, कशाकरता मिळतोय, किती मुश्किलने हा आपल्याला अधिकार मिळालेला आहे, तो कसा टिकवायचा आणि योग्य कसा वापर करायचं कळलं पाहिजे. आज ज्या अपप्रवृत्ती निवडणुकीच्या राजकारणामध्ये शिरलेल्या आहेत, तर मी तर बऱ्याच निवडणुकीला सामोरं गेलेलो आहे. आणि त्यामुळं जे आम्ही निवडणुकीच्या कालखंडात करतो त्याला लोकशाही म्हणायचं का, यावर आता माझा विश्वास राहिलेला नाही. म्हणजे प्रचंड पैशाचा वापर आणि ते पैसे मिळवण्याकरता प्रचंड भ्रष्टाचार, आणि तो भ्रष्टाचार लपवण्याकरता सत्ता हातात आली पाहिजे, त्या सत्तेचा वापर करून तो भ्रष्टाचार थांबवायचा, हे सूत्र सगळीकडे चाललेलं आहे. एक अपेक्षा होती की मोदी जेव्हा म्हटले की मन न खाऊंगा न खाणं दूंगा, बाकी जरी काय असलं तरी म्हटलं हे तरी जरी केलं तरी फार चांगलं झालं. पण आज ते ही हॅज मेड इट इंटू अ फाईन आर्ट. सगळ्या चौकशा चालल्या तर फक्त ब्लॅकमेलिंग करतात, त्यातून पैसे उकळण्याकरता चालले, तर एकाचाही अंतिम निर्णय लागत नाही. आणि चौकशा मात्र एकामागोमाग चालू आहे. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 पक्षाचे 40 मोठे नेते, म्हणजे आमदार पदापेक्षा मोठे, 2 माजी उपमुख्यमंत्री, 2 माजी प्रांताध्यक्ष, 1 विरोधी पक्षनेते, 1 खासदार, अशी 40 लोकं त्यांनी फोडली फक्त ब्लॅकमेल करून. दहशत याने काहींना आमिष दाखवलं, पण बाकीच्यांना बहुतेकांना सहकारातले काय असेल तर ब्लॅकमेल करून टाकलं. म्हणूनच खरं म्हणजे हा जो नवीन 3 पक्षाच्या सरकारचा प्रयोग करावा लागला, त्यावेळेला हे लोक जर पुन्हा 5 वर्षाकरता महाराष्ट्रात सत्तेत आले तर मग विरोधी पक्ष राहणार नाही, एका पक्षाचं राजकारण चालेल, आणि एका पक्षाचं सरकार म्हणजे लोकशाही मार्गाने एका पक्षाचं सरकार म्हणजे ती हुकुमशाही झाली. त्या दिशेने आपण चालवलं आहे. दिल्लीत देखील जे प्रचंड बहुमत मिळालं, लोकांना वाटलं नव्हतं एवढं मोठं बहुमत मिळेल, पण पाकिस्तानमध्ये बालाकोट वगैरे व्यवस्थितपणे केल्यामुळे एकदम वातावरण बघत. असंच जर काही पुन्हा आणखी एखादं कुठंतरी राम मंदिर किंवा आणखी काहीतरी नवीन विषय काढला, चालला आहे त्यांचा प्रयत्न, तर पुन्हा ही निवडणूक जर हातात नाही गेली, जर विरोधी पक्ष सगळे एकत्र आले नाहीत आणि जर सगळे प्रत्येकाने आपापला स्वतः सुभा जर मांडला, तर मग अजून ह्याच्या जास्त खासदार यायला काही अडचण होणार नाही, मग संपलं. मग पुन्हा हे आपण फक्त इतिहासाच्या पुस्तकात लोकशाही वगैरे सगळं वाचू. म्हणून यामध्ये आपल्याला खूप काळजीपूर्वक हा प्रयत्न करत राहिला पाहिजे, विशेषतः तरुणांना बरोबर घेतलं पाहिजे. आज या नावामध्ये राष्ट्रवाद हा एक शब्द आलेला आहे, नॅशनलिझम. या नॅशनलिझम शब्दावर काल परवा बरीच आमची चर्चा झाली. थोडंसं 2 मिनिटातच मी तो विषय टच करतो की जेव्हा युरोप खंडामध्ये 17व्या शतकामध्ये वगैरे खूप मोठं युद्धच राज्यात चालू होतं, जर्मनी, फ्रान्समध्ये 50-100 एक राजे रजवाडे एकमेकाशी लढत होते,
आणि ही लढाई 1618 ते 1648पर्यंत चालली. इट्स कॉल्ड 30 इयर वॉर. इतिहासातला खूप मोठा प्रसंग आहे. पण त्यावेळेला ते लोक शहाणे झाले की आपण नुसतं एकमेकाला मारतोय, जीव घेतोय, प्रदेश उद्ध्वस्त करतोय आणि काहीच होत नाही लोकांचं. म्हणून त्यांनी सगळ्यांनी 1648मध्ये एकत्र सगळे देश आले आणि जर्मनीमधला वेस्टफालिया नावाच्या एका प्रांतामध्ये 2 गावामध्ये बसले. 6 महिने त्यांनी घोळ घातला आणि तिथून एक त्यांनी करार केला, ज्याला इतिहासामध्ये ट्रीटी ऑफ वेस्टफालिया म्हटलं जातं. आणि त्या करारानंतर नेशन आणि स्टेट हे 2 शब्द इंग्रजीमध्ये वापरात आले आणि नंतर पुढं नेशन स्टेट हा एक जोड शब्द झाला. आता नेशन काय, ज्या नेशनमधून नॅशनलिझम हा शब्द आलेला आहे. तर नेशन ही एक कल्चरल कल्पना आहे, सांस्कृतिक कल्चर आहे. भाषा, धर्म, जात किंवा आपली इथनिसिटी ह्यातून एक ह्या सगळे प्रकार असणारा हा नेशन. आणि स्टेट ही जी कल्पना आहे ते मग जेव्हा आपले काहीतरी कुठल्या तरी मार्गानं लोकशाही किंवा हुकुमशाही किंवा राजेशाही मार्गानं जेव्हा सगळी सत्ता एकदा कुणाच्या तरी हातात दिली जाते, या पार्लमेंटच्या किंवा एखाद्या राजाच्या किंवा एखाद्या हुकुमशाच्या, लष्करी हुकुमशाच्या, तेव्हा तो राजा त्याकडे सार्वभौम सत्ता येते आणि त्याला मग सार्वभौम सत्तेला कायदे करायचे आणि कायदे पारित करायचे आणि शिक्षा द्यायचे अधिकार, म्हणजे कोर्सिव्ह पॉवर त्याला मिळते. त्याला स्टेट म्हटलं जातं. दुर्दैवानं आपल्या घटनेमध्ये स्टेट हा शब्द आपण प्रांतांना म्हणतो आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आपण चर्चा करतो स्टेट म्हटलं की त्याचं कन्फ्युजन होतं. कारण स्टेट हा शब्द राष्ट्रीय सरकार असं ज्याच्याकडं कायदे करायचा अधिकार आहे अशाला वाक्प्रचारामध्ये म्हटलं जातं. पण नेशन ही जी कल्पना आहे ही सांस्कृतिक, भाषिक, जातीय, इथनिसिटी म्हणणारी अशी आहे. पण यात आणि बहुतेक युरोप खंडामधले जी राष्ट्र होती ती या नॅशनॅलिटीवर अवलंबून होती. म्हणजे कोणी फ्रेंच बोलायचं, कोणी जर्मन भाषा बोलायचं, कोणी तिथे सगळे एका धर्माचे होते, दिसायला सगळे श्वेतवर्णीय होते. त्यामुळे त्यांचा एक नेशन हा जो कॉन्सेप्ट होता तो शक्य होता आणि मग त्यातून काही जणांनी राष्ट्र म्हणजे स्टेट निर्माण केलं. आपल्याकडे ही कल्पना जेव्हा मांडायला गेली म्हणूनच लोक म्हटले की तुमचं कधी टिकणारच नाही, कारण तुम्ही इतक्या भाषा, इतके जाती, इतक्या धर्म आहेत, इतके सगळे तुमचं पेहराव वेगळा आहे, तुमची इथनिसिटी वेगळी आहे. कोणी मंगोलियन वंशाचे आहेत, कोणी निग्रॉइड वंशाचे आहेत, कोणी कॉक्सिन वंशाचे आहेत आणि त्यामुळे काहीच तुमचं एक नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही हे नेशन तुम्ही करू शकणार नाही, राष्ट्र करू शकणार नाही. त्यामुळं मग तुमचं स्टेट कसं होणार, तरी तुम्ही आर्टिफिशियली स्टेट केलं ते टिकणार नाही. स्वतः चर्चिल म्हटलं की तुमचं काही टिकणार नाही. पण हे सगळं टिकलं हे एक आश्चर्य आहे. आणि फार अशी राष्ट्र नाहीत ज्यामध्ये इतक्या विविध भाषा आहेत. रशियामध्ये प्रयोग झाला पण तो टिकला नाही. रशियाने अशा प्रकारचे विविध, त्यामध्ये धर्म बहुतेक एक होता किंवा धर्म त्यांनी मोडून काढला होता, पण एका वर्णाचे एका त्यामुळे तिथं चाललं. पण आपल्याकडं असं काही घडेल का? आणि त्यामुळं मग कधी कधी जेव्हा खलिस्तान किंवा द्रविड लोक वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतात किंवा नॉर्थ ईस्टमधले नागा अजूनही स्वतःला मानत नाहीत की आम्ही काय ह्याचे हे आहेत. म्हणून स्टेट ह्या कल्पनेमध्ये एक भौगोलिक एकत्रपणा असं हे लागतं. बऱ्याच ठिकाणी नव्हतं. उदाहरणार्थ इस्रायलचे जे लोक होते ते स्वतःला इस्रायली नेशन म्हणायचे. कुठे असले ज्यू जातीचे लोक आहेत ते म्हणतात आम्ही इस्रायली नेशन आहोत, आम्हाला जरी होमलँड नसली. म्हणजे शेवटी त्यांना होमलँड मिळाली आणि ते इस्रायलचं राष्ट्र निर्माण झालं. तसंच पाकिस्तानचं झालं. 2 भूभाग आहेत, एकत्र नाहीत, पण ते म्हटलं नाही आम्ही आमचं राष्ट्र आहे, पण ते टिकलं नाही कारण ते नैसर्गिक नव्हतं म्हणून. आणि आता आयसिसने जो प्रयोग केला आहे धर्मावर आधारित नेशन करायचा, तो काही एका राष्ट्रात नाही, एका भूमीत नाही, कुठं कुठं चित्र जर बघितलं आपल्याला टिपके 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 दिसतात. पण ते स्वतःला आयसिल किंवा आयसिस असं राष्ट्र मानत होते कारण त्यांना ते कायदे करायची, शिक्षा द्यायची वगैरे त्यांचे अधिकार त्यांनी कमवले होते तिथून. अशा बऱ्याच कल्पना आहेत. तर म्हणून राष्ट्रवाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला व्याख्या आपण जो केलेली आहे की हा धर्मावर आधारित राष्ट्रवाद नाही आहे किंवा आपल्या देशामध्ये हिंदुत्वावर आधारित राष्ट्रवाद नाही आहे, तर हा घटनेवर आधारित राष्ट्रवाद ही अतिशय चांगली कल्पना आहे. आणि ह्याचाच फरक लोकांना आपण समजून दिला पाहिजे. कारण आज बराच वाद चालला आहे की हिंदुत्व, हिंदुइझम, आणि त्यामध्ये हे पटवून दिलं पाहिजे की हिंदू धर्म हे प्रत्येकाचा असू शकतो,
पण तो हिंदू धर्म हे आपल्या स्वतः घरात त्याच्या आपल्या आत्म्यामध्ये ठेवायचा, आपल्या मनात ठेवायचा, आपल्या घरात ठेवायचा, आपल्या चार चौघात ठेवायचा. सरकारचा धर्म होऊ शकत नाही. आणि ही सर्वात महत्त्वाची परिकल्पना आपल्या घटनेमध्ये आहे की स्टेट इज सेक्युलर. त्यामध्ये त्याचा म्हणजे अँटी गॉड आहे किंवा अँटी रिलिजन असं नाही. तुमची रिलिजन तुमची जी असेल ती असेल, पण त्याचा प्रचार सरकारी व्यासपीठात करायचा नाही, जो आज करायचं चाललेला आहे. जेव्हा नवीन पार्लमेंटचं भूमिपूजन झालं तेव्हा यज्ञबिज्ञ करून सगळ्या पंडितांनी सगळं ते केलं, आपण प्रकार बघितला. हे स्लो मार्च टुवर्ड्स दॅट हिंदुत्व फिलॉसॉफी इज नॉट हिंदुइझम. हिंदुत्व इज फॅसिस्ट आयडिओलॉजी, ए पॉलिटिकल आयडिओलॉजी, आणि हे फॅसिस्ट स्टेट निर्माण करण्याकरता हे केलेलं आहे. आता त्या शब्दावर मी काही शब्दच्छल करणार नाही, पण हे केलं पाहिजे. मला वाटतं निरंजननी सावरकरांच्यावर जो लेख वीकमध्ये दिला आहे तो अंक मी अजूनही जपून ठेवलेला आहे, कारण इतकी माहिती इतर कुठे ती सापडणार नाही सहजासहजी इतकं त्यांनी. पण त्यामुळे त्यांना नोकरीत पुढे तर राहता आलं नाही, कारण त्यांनी केसेस घातल्या की तुम्ही कसं केलं म्हणून. पण त्यांनी जी कल्पना मांडलेली आहे ती पॉलिटिकल फिलॉसॉफी, हे रिलिजनवर आधारित अशी पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. आणि ती फिलॉसॉफी म्हणजे एक फासिस्ट फिलॉसॉफी आहे. जसं नाझींचं राज्य जर्मनीमध्ये झालं तशाच प्रकारचं सरकार आणायचा प्रयत्न आहे, उघड खुलेआम प्रयत्न आहे. आणि तो थांबवायचा असेल तर घटनेला प्राधान्य देऊन, आणि मग राष्ट्रवाद तर जरूर आपण राष्ट्र आहोत आणि ते अजून मजबूत केलं पाहिजे. कोणी आपल्याला आक्रमण केलं तर सगळ्या देशाने एकत्र येऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे, पण तो घटनेवर आधारित असला पाहिजे. हा संदेश आज पसरवणं महत्त्वाचं आहे. ही नवीन कल्पना रुजवणं महत्त्वाचं आहे की मी राष्ट्रवादाच्या विरोधात नाही आहे, पण हिंदुत्वाचा राष्ट्रवाद चालणार नाही किंवा मुस्लिम समाजाचंही काही राष्ट्रवाद किंवा काही चालणार नाही. आम्हाला हा घटनेवर आधारित, सेक्युलर प्रिन्सिपल्सवर आधारित आणि लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला हा राष्ट्रवाद टिकवायचा आहे. ह्या राष्ट्राची कल्पना पुढं मांडायची आहे. काही लोक तर आता म्हणतात की आता हे जे नवीन सगळं तंत्रज्ञान आलं आहे त्यामुळे राष्ट्र किंवा नेशन किंवा स्टेटची जी कल्पना आहे ती मोडून गेलेली आहे. कारण आता क्रिप्टोकरन्सीसारखे विषय आलेले आहेत किंवा बरेचसे विषय आले तर कोणतं मालकच राहिलेलं नाही. पूर्वी नोटा छापायचा अधिकार फक्त राष्ट्राला असायचा, म्हणजे स्टेट हॅड द ऑथॉरिटी. आता ती राहिलेली नाही. अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीमुळे व्हायला लागल्यात की राष्ट्र ही संकल्पना किंवा नेशन स्टेट ही संकल्पना किंवा त्यातली स्टेट ही संकल्पना आहे ती काही वर्षानंतर राहील का राहणार नाही, अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. पण मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये एक अतिशय उद्बोधक व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळालं. निरंजननी खूप अभ्यास केलेला आहे. मला वाटतं पुढच्या पुस्तकाची त्यांनी प्रस्तावना या ठिकाणी मांडलेली आहे आणि पुढचं पुस्तक या विषयावर आलं तर खूप ते लोकप्रिय होईल. आणि त्यातून मग आणि आपला हा जो मंच जो आहे फोरम फॉर कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम, मला वाटतं या शब्दप्रयोगाला रूट करण्याची गरज आहे. आणि राष्ट्रवाद आम्हाला पाहिजे, पण तो संविधानावर आधारितच पाहिजे, हे आपल्याला रुजू करणं गरजेचं आहे. आपल्या या मंचाला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो, निरंजनलाही शुभेच्छा देतो. आणखी पुस्तकं आपण लिहित राहावी, आणखी इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करावं. म्हणजे जीवावर उदाहरण करावं लागतं. हे काही सोपं नाही आहे. म्हणजे लोया केसमध्ये जे कागदपत्र बाहेर काढले, कार्यालयामध्ये लिहिलं, मग त्यातून मग कारण की पूर्व इतिहास जो आहे म्हणजे तो गुजरातमधला, तो सगळा कशा प्रकारचे लोक आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. हे असूनसुद्धा निरंजननी एवढं धाडस केलं, अगदी कौतुक करण्यासारखं आहे. पुढं असंच काम चालू राहतील अशा माझ्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निरंजन सरांचा अंक जसा जपून ठेवला आहे तसंच निरंजन सरांना जपण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी बाबांची आहे. ते जीवावर उदार होऊन लिहावं लागतं म्हणलं की काळीज चर होतं. अशी आमच्या अवतीभोवती बसलेली माणसं हिरावून गेलेली आम्ही बघितलेली आहेत. निरंजन टकलेंना जपणं ही आपली जबाबदारी आहे. ते घाबरत नाहीत, ते निडर आहेत, बेडर आहेत. पण आपली जबाबदारी, मी खूप लहान आहे, औचित्यभंग केला, माफ करा, पण निरंजन सरांच्या अंकासारखंच निरंजन सरांना आपल्याला जपायचं आहे. आपलं सरकार आहे, आपण पालक आहात, आपण मोठे आहात, समाज त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. निरंजन सर वाढले पाहिजेत, बोलले पाहिजेत, टिकले पाहिजेत. काही मान्यवरांचा नामोल्लेख राहिला होता. आदरणीय अभय छाछेडजी आहेत, सोनालीताई मारणे आहेत, मेनशे सर आहेत, कलीम आजीम आमचे मित्र आलेले आहेत, सचिन महाराज पवार आहेत इथं, सुशील शिंदे येऊन गेले, देवकुमार आहेरे, सुशील दसकटे, अशी सगळी मंडळी, सगळ्यांचे आभार मानतो. मान्यवरांचे आभार मानण्यासाठी मी आदरणीय वारे सरांना आमंत्रित करतो. मित्र, कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम फोरमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलोत.
आणि ज्येष्ठ पत्रकार असं मला म्हणू नका असं म्हणत असताना म्हणजे मी त्यांचा सत्याग्रही पत्रकार म्हणून असा उल्लेख मुद्दाम करतो. टकले सर, मी फक्त 2च वर्ष कॉलेजमध्ये जाऊन शिकवण्याचा गुन्हा केला आहे, पण आयुष्यभर प्राध्यापक शब्द चिकटला आहे. तुम्ही तर अनेक वर्ष पत्रकारिता केली आहे, त्यामुळे तुम्ही एक सत्याग्रही पत्रकार म्हणून एक आणखी वेगळा विषय आणि त्या वेगळ्या विषयातून भारत राष्ट्राची उभारणी कशा पद्धतीनं विजनरी दृष्टिकोनातून त्या नेतृत्वाकडून झाली त्यावेळच्या, याचा एक अतिशय चांगला आढावा आम्हा सर्वांच्या समोर घेतलात आणि हा विषय नंतरच्या काळातही अधिक ताकदीने आपल्याला पुढे न्यावा लागेल. तुमचे खूप खूप आभार. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय मांडला आहे. तो खरं नीट पोहोचेल असं मी मानतो. म्हणजे विश्वास ठराव, अविश्वास ठराव आणि बजेट मंजुरी या 3 गोष्टी वगळून उरलेल्या संदर्भामध्ये सभागृहातल्या सदस्यांना आपलं मत मांडण्याचं स्वायत्तता असावी, एक फार महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला आहे. आणि ते मांडतानाच म्हणजे मी सहमत आहे त्याच्याशी, आणि हे मांडतानाच त्यांनी नेशन स्टेट ही संकल्पना आपल्यासमोर अतिशय विस्तारानं मांडली आहे. त्यांचे मी आभार मानतो. 1-2 फक्त वाक्य मी वापरणार आहे इथे, की नेशन या अर्थाने काही जरी आधीची संकल्पना असली तरी भारत हा देश म्हणजे आपल्याला थोडंसं या परिभाषेमध्ये सुद्धा बोलण्याची गरज आहे. आपण सातत्यानं सामाजिक न्यायाच्या परिभाषेत बोलणारी माणसं, आपण सातत्यानं अन्यायाच्या विरोधात बोलणारी माणसं, आपल्याला कधीतरी भारत या देशावरचं आपलं प्रेम म्हणजे जे आहेच, जे दाखवण्याची पण गरज आहे, बोलण्याची गरज आहे. त्यामुळे भारत हा देश मोठा झाला पाहिजे, उंचीवर गेला पाहिजे. त्यांची कन्सेप्ट वेगळी असेल, परंतु आपल्या कन्सेप्टनुसार तो पुढे गेला पाहिजे. हे म्हणताना मला 1920 ते 1947 हा जो काळ दिसतो, म्हणजे मला स्वतःला जो नेशन या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे की देशातली सर्व नागरिक एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन एक प्रगतीचं स्वप्न जेव्हा बघायला लागतात तेव्हा नेशन आकाराला येत असतं, लक्षात. आणि हे या देशामध्ये 1920 ते 1947 या काळात घडलेलं आहे. हे राष्ट्र त्या काळामध्ये आकाराला यायला लागलं आणि जे नंतरच्या काळात काही पुढं जात होतं. म्हणून भारताला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं स्वप्न आम्हीही बघतो, आमचंही ते स्वप्न आहे. परंतु ते स्वप्न जर पुढं जायचं असेल तर एका बाजूला संविधानातला सर्वसमावेशक राष्ट्रवाद आणि ते संविधान ज्या मजबूत विचारांच्यावरती उभं आहे. मी अधिक बोलणार नाही, 1 ते 2 मिनटातच संपवतोय. पण जो उल्लेख निरंजन टकले यांनी केला की काही लोक म्हणजे कुजबूज ब्रिगेड जी आहे ती असं पसरवते की भारताचं संविधान हे वेगवेगळ्या देशातल्या संविधानातली तुकडे उचलून केलेली गोधडी आहे. पुस्तकातलं वाक्य आहे कुजबूज ब्रिगेडच्या. तर हे जसं खरं नाही तसं दुसरं एक वाक्य आहे, देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या संविधानामध्ये भारतीयत्व असं काहीच नाही. द्रोणाचार्य आणि एकलव्यापैकी ज्यांच्या डोक्यात फक्त द्रोणाचार्य असतो ते हे म्हणू शकतात की देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पण आम्ही जर एकलव्याचा वारसा सांगणारे असू तर आमचं असं ठाम मत आहे की भारताची जी एक अगदी महत्त्वाचा मुद्दा 2 मिनटात फक्त मांडतोय की चळवळीला ते बदलण्याची गरज आहे. दुर्दैवानं आमचे विद्यापीठातली राज्यशास्त्राची पुस्तकं ही युरोपमधल्या प्रबोधन चळवळीच्या परिभाषेवर आधारलेली आहेत. युरोपमधल्या तिथल्या मूल्यांच्या बरोबर आपलं काहीच नाही, त्यातली मूल्य आपण मानतो. पण युरोपमधून आलेली जी प्रबोधन चळवळ आहे त्याच्या परिभाषेवरती विद्यापीठातली सगळी पुस्तकं बेतलेली आहेत त्या परिभाषेवर. आणि संपूर्ण चळवळीची, मग ते समाजवादी चळवळ असो, आंबेडकरी चळवळ असो, मार्क्सवादी चळवळ असो, त्यांची ही परिभाषा त्या युरोपमधल्या प्रबोधन चळवळीवरतीच बेतलेली आहे, जी इथल्या जनमानसाबरोबर आजही जोडायला कमी पडते, नातं जोडायला. म्हणून भारताचं संविधान भारतातल्या अस्सल प्रबोधन परंपरेवरती जे उभं आहे, देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे द्रोणाचार्य डोक्यात असणारे लोक म्हणतील. परंतु बुद्धापासून ते कबीरापर्यंत आणि बसवण्णापासून ते तुकारामापर्यंतची जी भारतीय अस्सल प्रबोधन परंपरा आहे त्याच्या मजबूत पायावर भारताचं संविधान उभं आहे. हा देश एक नेशन म्हणून पुन्हा पुढं जाऊ शकतो. या देशातले सर्व नागरिक एकमेकाच्या सुखदुःखात सामील होत एक विकासाचं समान स्वप्न बघण्याकडे पुन्हा जाऊ शकतात. त्यासाठी 2च
गोष्टीवरती आपल्याला भर द्यायची गरज आहे. एक, संविधानातला सर्वसमावेशक राष्ट्रवाद, आणि दुसरं, भारतातली मी म्हणालो तशी बुद्ध ते कबीर आणि बसवण्णा ते तुकाराम ही प्रबोधन परंपरा, याच्या पायावर देश उभा राहू शकतो. आणि तो कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम वेगवेगळ्या अंगांनी, केवळ भाषणांनी नव्हे तर वेगवेगळ्या मॉड्यूल्स वापरून इथल्या जनसामान्यांच्यापर्यंत त्यांच्याकडून शिकत, त्यांच्याकडे घेऊन जायचं असं मी म्हणत नाही, त्यांच्याकडून शिकत तो नॅशनलिझम कसा रुजेल यासाठी अनेक ॲक्टिव्हिटीज इथून पुढच्या काळात कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम करणार आहे. मी दोन्ही मान्यवरांचे तर आभार मानतोच, त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे, तुम्ही आज या विषयाला तुम्हाला आवडला आणि तुम्ही आलात, तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि याच्यासाठी जी संयोजन टीमची नावं यांनी घेतली, ती टीम खूप छान याच्याबरोबर जोडली गेलेली आहे, ज्याच्यातला एक हनुमंत इथं आहे, बाकी अनेक समोर बसलेले आहेत. या तरुणाईच्या माध्यमातून हा कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझमचा प्रवास आज आपण सुरू केलेला आहे. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार होऊ आणि भारताला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कार्यरत राहू. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रम संपला.